नमस्कार सर्वांना, मी डॉक्टर स्वप्नील आज एका अतिशय महत्त्वाच्या विषयावर आपल्यासोबत बोलणार आहे। भारतीय हवामान खात्याने पुढील 2 आठवडे महाराष्ट्रामध्ये तीव्र उष्णतेच्या लाटेची संभावना व्यक्त केलेली आहे। या उष्णतेच्या लाटेमुळे होणाऱ्या आजारांपासून आपण स्वतःचा बचाव कसा करू शकतो या विषयावर मी आज तुम्हाला सांगणार आहे। उन्हाळ्यात तापमान खूप वाढते व त्यामुळे आपल्या शरीरातील पाणी खूप कमी होते, त्याला आपण डिहायड्रेशन असे म्हणतो। तर हे टाळण्यासाठी आपण घरगुती काय उपाय करू शकतो, चला पुढे बघूया। सर्वप्रथम पाणी आणि द्रव्यपूर्ण पदार्थ भरपूर प्रमाणात घ्या। फक्त तहान लागली की पाणी पिण्याऐवजी दिवसभर थोड्या थोड्या प्रमाणात पाणी पित राहा। यासोबतच नारळ पाणी, ताक, सूप किंवा ORS यासारखे इलेक्ट्रोलाइट्स युक्त पेय पदार्थ घेतल्यास शरीरातील मीठ आणि पाण्याचा समतोल राखला जातो। जर घरच्या घरी उपाय करायचा असेल तर आपण ORS हे घरात सुद्धा बनवू शकतो। त्यासाठी काय काय लागेल? 1 लिटर पाण्यात 6 चम्मच साखर आणि अर्धा चम्मच मीठ टाकायचं आणि ते पाणी ORS बनलेलं आहे। या व्यतिरिक्त तुम्हाला पाण्याने समृद्ध अन्नपदार्थ खायचे आहेत, जसे की टरबूज, काकडी, संत्रे आणि इत्यादी। हे पदार्थ शरीराला थंड ठेवण्यास मदत करतात। आता काही गोष्टी टाळणे हे देखील तितकेच महत्त्वाचे आहेत। जास्त साखर असलेली पेय, सोडा, कॅफेन किंवा मद्यपान यासारख्या गोष्टी तुम्हाला टाळायच्या आहेत, कारण यामुळे शरीरातील पाणी आणखी कमी होते आणि डिहायड्रेशनचा धोका वाढतो। आता डिहायड्रेशनची लक्षणे तुम्ही घरच्या घरी कशी ओळखू शकता? जर तुम्हाला वारंवार तहान लागते, वारंवार चक्कर येते, लघवी कमी होते किंवा डार्क येलो कलरची लघवी येते, हृदयाची धडधड वाढते, डोळे एकदम खोल गेल्यासारखे वाटत आहेत तुम्हाला किंवा कन्फ्युजन वाटते, तर लगेच तुम्ही डॉक्टरचा सल्ला घ्यावा। लहान मुले आणि बाळांसाठी विशेष काळजी घ्या। त्यांना नियमित दूध किंवा स्तनपान देत राहा आणि आवश्यक असल्यास इलेक्ट्रोलाइट सुद्धा द्यायचे आहेत। उष्णतेच्या लाटेपासून बचाव हा उपचारापेक्षा अधिक महत्त्वाचा आहे। भरपूर पाणी प्या, थंड ठिकाणी विश्रांती घ्या आणि आपल्या आरोग्याची काळजी घ्या। धन्यवाद।